विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मग 2025 नवीन बॅच. अभ्यास कसा सुरू आहे सांगा तुमचा? छान सुरू आहे ना? पण सगळ्यात महत्त्वाचं तुमचे जे सीनियर्स आहेत, की ज्यांनी आता एक्झाम दिलेली आहे, त्यांच्याशी तुम्ही डिस्कशन केलं का एक्झाम बद्दल? परीक्षा कशी असते? काय असते? कुठं चुकतं? काय केलं पाहिजे? याची माहिती घेतली का मुलांकडून तुम्ही? जर घेतली असेल ना, तर त्यांच्याकडून तुम्हाला हा शब्द सारखा ऐकायला मिळेल, पी-वाय-क्यूज. आता बऱ्याच लोकांना माहितीच नाहीये पी-वाय-क्यू म्हणजे काय? तर पी-वाय-क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेशन्स. म्हणजे काय? अगोदरच्या एक्झाममध्ये आलेले प्रश्न. आता मी तुम्हाला सांगू का, की या व्हिडिओ लेक्चरमध्ये ॲट द एंड मी तुम्हाला आता दाखवूनच ठेवतो लक्षात घ्या, की ॲट द एंड 1, 2, 3, 4, 5 हे जे क्वेशन्स आहेत, हे मी सीईटीतून सिलेक्ट केलेत. पण ती जे क्वेशन्स आहेत, त्यातले काही आपण कालच्या लेक्चरमध्येच कव्हर केले होते. आहे तसे परीक्षेतले प्रश्न पुस्तकातले प्रश्न सीईटीत आलेत. ओके. पण सगळ्यात महत्त्वाचं, आता नवीन याच्यानुसार आहे तसा प्रश्न नाही येणार रे बाळांनो, पण कन्सेप्ट तीच असणार आहे ना. मग मी आज जे थोडेसेच क्वेशन सिलेक्ट केलेत ना, ते सॉल्व्ह करायला आपण सुरुवात करूया. मी तुम्हाला सांगू का, पहिल्यांदा जो प्रश्न फळ्यावर दिसतोय ना, या टाइपचे प्रश्न जेव्हा मी पहिल्यांदा बघायचो ना, सुरुवातीला इनिशियली, ते फार मला अवघड वाटायचे. सोडवायच्या अगोदरच. आणि बऱ्याच मुलांची अशीच अवस्था असते. ते फंक्शन दिसलं ना, एफ ऑफ, जी ऑफ म्हणलं की जरा भीती वाटते. बरोबर आहे ना? आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं कालचा व्हिडिओ एक 300 मुलांपर्यंत पोहोचला, त्यांनी बघितलं. चला ठीक आहे. मग यावेळेस मात्र पहिल्यांदा तुम्ही काय करा, चांगल्या मित्रांबरोबर, अभ्यासू मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ओके. अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आहे. आणि मी तुम्हाला आश्वासन काय दिलंय, की अगदी तुम्हाला रोज काही वेळेस इकडे-तिकडे एक थोडं एकादच होईल म्हणूया आपण. नाहीतर प्रत्येक दिवशी तुम्हाला संध्याकाळी 7 वाजता डेरिव्हेटिव्ह, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, डिफरन्शियल, लॉजिक, मॅट्रिक्स सारखे सोपे टॉपिक बाजूला ठेवूया तात्पुरतं. म्हणजे जर सीईटीला चांगलं वेटेज आहे ना, ते टॉपिक मी तुम्हाला घेणार आहे. त्याच्यामुळे बोर्डची भीती राहणार नाही. सीईटी पण चांगला स्कोर करणार आहे. ठीक आहे, चला सुरुवात करूया आपण हां. आता दिलंय काय बघा, की एफ ऑफ एक्सची जी व्हॅल्यू आहे त्यांनी दिलंय रूटमध्ये 7 इंटू जी ऑफ एक्स दिलंय आणि -3. ओके. अजून गिव्हन डाटामध्ये काय दिलंय बघा त्यांनी, की जी डॅश 3 ची व्हॅल्यू त्यांनी 5 दिले आणि जी ऑफ 3 ची व्हॅल्यू पण दिले 4 आणि विचारलंय कुणाची मग? डॅश 3. काहीही अवघड नाहीये. सुरुवात करूया. लिहूया आपण डिफरंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. चला मग एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे एफ डॅश एक्स. मला चेन रूल वापरायचा आहे. मला सांगा रूटचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट हे लक्षात ठेवा. आलंच पाहिजे हे बरं का. रूटचं डेरिव्हेटिव्ह काय? 1/2 रूट. 7 इंटू जी ऑफ एक्स -3. पण इंटू चेन रूल म्हणलं की तर रूटच्या आत जे काय आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. ही कॉन्स्टंट टर्म आहे डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे आणि 7 इंटू जी ऑफ एक्स जे डेरिव्हेटिव्ह जी डॅश एक्स. चला की आता व्हॅल्यू पुट करूया. बघा मग 1/2 रूट 7 इंटू जी ऑफ एक्स. अरे थांबा, थांबा. कुठली व्हॅल्यू पुट करतोय? 1 सेकंद थांबा. मी काय म्हणतोय ते बघा, लक्ष द्या. आता मला पहिल्यांदा एल-एच-एस मध्ये लिहिलं पाहिजे. मग देअरफॉर एफ डॅश काय विचारलंय? 3 विचारलंय. म्हणजे जिथं-जिथं एक्स आहे तिथं मी आता 3 पुट करणार. म्हणजे 1/2 रूट 7 जी ऑफ 3 -3 इंटू 7 इंटू जी डॅश 3. आता याची व्हॅल्यू पुट करूया आपण. ओके. मग देअरफॉर एफ डॅश 3 दॅट इक्वल्स टू 1/2 रूट ओके. जी ऑफ 3 ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो? 4 आहे. मग इथं 4 पुट करा. म्हणजे 7 इंटू 4 3 इंटू जी डॅश 3 ची व्हॅल्यू किती आहे? 5 आहे. मग मला सांगा 7 5 जा वरती किती येणार आहे? 35 डिव्हाइड बाय 2 इंटू जर आता तोंडी पण होऊ शकतंय. 7 4 जा 28. 28 मधून 3 मायनस करा 25 आणि त्याचं स्क्वेअर रूट 5 येणार. मग 35 ला 5 ने डिव्हाइड करा. 7/2 आन्सर करेक्ट आहे. कुठला आन्सर करेक्ट आहे? 7/2. नेहमी सांगतोय, समजून घ्या. चेन रूल. पहिल्या लेक्चरला आपण थेरम घेतलं. कालच्या लेक्चरला आपण 9 to 10 न्यूमेरिकल्स व्यवस्थित सॉल्व्ह करून घेतली. आणि त्यावेळेस मी तुम्हाला काय सांगितलं? प्रत्येक न्यूमेरिकल्समध्ये चेन रूल वापरावाच लागतोय लक्षात घ्या. ऑलमोस्ट. ठीक आहे. आणि आता आपण हे एफ ऑफ, जी ऑफ असले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. झाला हा प्रॉब्लेम? आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. अरे बापरे! ह्यानी बघा कसं दिलंय, की एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू जी आहे, ती जी इंटू चला हे सगळं त्यांनी कॅपिटल काढलंय. कर्ली ब्रॅकेट 3 पुन्हा जी इंटू
स्क्वेअर ब्रॅकेट 5G इंटू आता जरा समजून घ्या. ब्रॅकेटचा रूल तुमच्या लक्षात आला का बघा. पहिल्यांदा सगळ्यात आत स्मॉल ब्रॅकेट पाहिजे, छोटी अशी ब्रॅकेट म्हणूया आपण एकदम. त्याच्या बाहेर स्क्वेअर ब्रॅकेट आणि अजून कर्ली ब्रॅकेट. हे रूल आहेत लक्षात घ्या. पण जेवढ्या ब्रॅकेट तुम्ही ओपन केल्या त्या क्लोज पण केल्या पाहिजेत ना. पहिला स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज केले पाहिजे. मग हे कर्ली ब्रॅकेट सुद्धा क्लोज केलं पाहिजे. केलंय त्यांनी. ओके. हे त्यांनी दिलंय. आणि अजून मी थोडासा बदल करतो. चला ठीक आहे. हे जे स्मॉल एफ काढलं होतं ना मी, चला मी कॅपिटल एक्स काढतो. काढून डिफरन्शिएट करूया आपण आता. व्यवस्थित लक्षात घ्या. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. LHS चा काही प्रॉब्लेम नाही. एफ ऑफ एक्स चं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स. चला पहिला याचं डेरिव्हेटिव्ह. जी डॅश म्हणायचं, कर्ली ब्रॅकेट द्यायची आणि आहे ती ब्रॅकेट कंप्लीट करून लिहायची. म्हणजे काय? फ्री जी ओके स्क्वेअर ब्रॅकेट 5 इंटू जी ऑफ एक्स ओके आणि ही ब्रॅकेट कंप्लीट. झालं डेरिव्हेटिव्ह. पण चेन रूल नुसार तर मला मल्टिप्लाय करायचं आहे. मी खाली निवांत लिहिणार आहे आणि या ब्रॅकेटचं डेरिव्हेटिव्ह काढणार आहे. कसं काढणार बघा. 3G डॅश म्हणायचं. 3G डॅश आणि जे आहे ते लिहायचं. 5G ऑफ एक्स आणि ब्रॅकेट कंप्लीट. आणि पुन्हा आता चेन रूल नुसार ह्यानं मल्टिप्लाय करायचं 5 इंटू जी डॅश एक्स. काळजीपूर्वक चेन रूल अप्लाय करायचा हे लक्षात घ्या. अतिशय व्यवस्थित. आता काढा एफ डॅश झिरो. जिथं जिथं एक्स आहे तिथं तिथं मी आता झिरो व्हॅल्यू पुट करणार आहे. जी डॅश कर्ली ब्रॅकेट 3G स्क्वेअर ब्रॅकेट 5G ऑफ झिरो. ओके. हे कम्प्लीट सगळं. इंटू पुढे लिहू का नाही मी? नाही खालीच लिहितो बरं का. इंटू 3G डॅश 5G ऑफ 0 एक्सची व्हॅल्यू 0 इंटू 5G डॅश 0. काळजीपूर्वक सगळ्या व्हॅल्यू आता पुट कराव्या लागणार आहेत. जी डॅश 0 असेल तर 3 पुट करा. पण जी ऑफ 0 ची व्हॅल्यू काय पुट करा? 0. मग समजून घ्या. ऐका. मी बिलकुल मिस्टेक नाही करणार. लक्षात घ्या. व्यवस्थित सोडवणार आहे. जी डॅश लिहितोय मी. ओके. जरा तोंडी बघूया आपण. जी ऑफ 0 ची व्हॅल्यू 0. मग ह्याची व्हॅल्यू 0. मी आता तिथे पॉइंट काय करत नाही, दाखवतोय फक्त. 0. 0 इंटू 5 0. मग जी ऑफ 0 परत 0. 3 इंटू 0 0च येणार आहे. त्यामुळे मला इथं जी डॅश 0 मिळालं. या सगळ्याची व्हॅल्यू 0 आली. इंटू 3 इंटू जी डॅश. ओके. परत जी ऑफ 0 ची व्हॅल्यू 0 आहे. मग 0 इंटू 5 0 म्हणजे परत इथं 0च आलाय आणि परत तिथं 5 इंटू जी डॅश 0. ओके. जी डॅश 0 ची व्हॅल्यू मात्र 3 आहे. म्हणजे 3 इंटू 3 परत 3 आणि 5 इंटू 3. ओके. म्हणजे मला इथं 9 9 81 इंटू 5 मिळालं. 405 आन्सर येते लक्षात घ्या आणि आन्सर करेक्ट आहे. नाही समजलं? अशी बरीचशी मुलं म्हणतात ऑफलाईन मध्ये बरं का. नाही सर फार गोंध काही कळालंच नाही. काही कळालं नाही ना मी परत एक्सप्लेन करतो. पहिल्यांदा याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. जी डॅश आहे तशी ब्रॅकेट लिहायची. नंतर 3 इंटू जी डॅश म्हणायचं. पुढची ब्रॅकेट आहे तशी पुढे लिहा. 5 इंटू जी डॅश म्हणायचं आणि एक्स आहे तसं येणार आहे. त्यानंतर काय केलंय आपण नुसते व्हॅल्यू पुट केले तरी पण लकीली जी ऑफ 0 ची व्हॅल्यू जर तिने 0 दिली असेल, जी ऑफ 0 ची व्हॅल्यू काय दिली असेल? 0. तर बघा जी ऑफ व्हॅल्यू 0 ची व्हॅल्यू 0. 0 इंटू 5 0. मग परत इथं सगळं 0 आलं. परत जी ऑफ 0 आलं. परत 0. 0 इंटू 3 0. पण जी डॅश 0 ची व्हॅल्यू 3 आहे हे लक्षात घ्या. मग काही वेळेस गडबडीत मुलांना वाटतं, अरे 0 तर आन्सर 0 येईल. नाही. ओके. मग आता दुसरा प्रॉब्लेम पण तुमच्या परफेक्ट लक्षात आलेला आहे. अरे वाह! पुस्तकात तर प्रॉब्लेमच प्रॉब्लेम दिलेत. छान. एकदम छान लक्षात घ्या. मी 1, 2, 3, 4 पैकी 1, 2, 3, 4 बघू मी सोडून देतो तुम्हाला प्रॉब्लेम तुम्हाला वाटलं ना, मला माहिती आहे तुम्हाला जेव्हा समजेल ना, तेव्हा तुम्ही स्वतःहूनच सोडवणार आहे. त्यामुळे मी पहिले 1-2च प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो. एवढं दिलंय बरं का. आणि विचारलंय आर डॅश टू. आर ऑफ एक्स दिले ना. काढा की डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग आर आर डॅश एक्स त्याचं डेरिव्हेटिव्ह शिकवलं चेन रूल. एफ लिहिलंय ना? डॅश म्हणा आणि पुढची ब्रॅकेट आहे तशी लिहा. पण इनटू ब्रॅकेटच्या आतलं पण डेरिव्हेटिव्ह काढा. आता किती सिंपल आहे. व्हॅल्यू पुट करा. एक्स ची व्हॅल्यू 2 पुट करा. मग एफ डॅश
जी ऑफ 2 इंटू जी डॅश 2. आता गोंधळ नको. जी ऑफ 2, जी ऑफ एक्स 2, जी ऑफ 2 ची व्हॅल्यू 6 आहे. म्हणजे मला इथं एफ डॅश 6 मिळालं. जी डॅश 2, जी डॅश इथं आहे. मग 2 कॉलम मध्ये मॅच करायचं हवं असं लॉकबल बघतो म्हणे तसं आपण. इथं 2 त्याची व्हॅल्यू इथं 4 आहे. म्हणजे जी डॅश याची व्हॅल्यू 4 येणार. ठीक आहे. एफ डॅश 6, एफ डॅश एक्स इथं आहे. 6 कुठे इथं आहे. त्याची व्हॅल्यू आहे -4. मग -4 इंटू 4 तर आन्सर आलंय -16. चला मी थांबणार आहे. मी क्षणभर थांबणार आहे. तुम्ही समजून घ्या. या टेबलवरून व्हॅल्यू पुट करायच्या. ही ज्या एक्सच्या इथे-इथं व्हॅल्यू आहेत ना, त्या इथं-इथं असं बघायचं. आपल्याला कुठली व्हॅल्यू होती बघायची. एफ डॅश 6 पाहिजे का? एफ डॅश एक्स कुठे आहे बघायचं. 6 कुठे आहे बघायचं आणि -4 हे आन्सर आलं. लिहिलं तुम्ही? नाही तर व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. मी आता हे करतोय. नेक्स्ट प्रॉब्लेम तुम्हाला सोडून दाखवतोय. हां. बघा आता कॅपिटल लिहिलंय चला. आर ऑफ एक्स. ओके. दॅट इक्वल्स टू जी ऑफ 3 प्लस एफ ऑफ एक्स एवढं दिलंय आणि आर डॅश 4 विचारलंय. काढा डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह सिंपल आहे रे. आर डॅश एक्स लिहा. जी डॅश म्हणा आणि ब्रॅकेट आहे तशी लिहा. पण चेन रूल नुसार ब्रॅकेटच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करा. ब्रॅकेटमध्ये कॉन्स्टंट टर्म आहे ज्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येतं आणि एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स. विचारलंय त्यांनी आर डॅश 4 विचारलंय. मग आता जिथं-जिथं एक्स आहे तिथं 4 पुट करूया. एफ ऑफ 4 इंटू एफ डॅश 4 कसं शोधायचं मला तुम्ही सांगा. एफ ऑफ 4 साठी एफ ऑफ एक्स बघितलं पाहिजे. 4 इथं आहे. त्याची व्हॅल्यू मग 3 आहे. एफ ऑफ एक्स 4 मग याची व्हॅल्यू 3 आहे. ओके. इंटू एफ डॅश 4, एफ डॅश एक्स इथं आहे. 4 इथं आहे. मग त्याची व्हॅल्यू 5 आहे. इंटू 5 आहे ना. 3 प्लस 3 किती? 6. मग जी डॅश एक्स मध्ये 6 ची व्हॅल्यू किती आहे? 7 आहे. मग 7 इंटू 5 आन्सर येणार 35. ओके. मग तुम्ही हा पण प्रॉब्लेम लिहून घ्या. कॉन्फिडन्स आलाय का? समजतंय ना व्यवस्थित लक्षात घ्या. काहीही कठीण नाहीये. 12च मिनिटाचा व्हिडिओ झालाय. हे कन्सेप्टच तुम्हाला कळाले. कमेंटमध्ये जरा सांगा ना, की बरं वाटतंय तुम्हाला, आवडतायत व्हिडिओ. म्हणजे आम्हाला पण बरं वाटेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे YouTubeवर सांगावंच लागतं, की तुम्हाला तो व्हिडिओ आत्तापर्यंत बघताय याचा अर्थ आवडलाय तर लाईक करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे शेवटी पण सांगेन मी. पण जेवढे व्हिडिओला लाईक येतील, कमेंट येतील, तर YouTubeकडून तो व्हिडिओ पुढे प्रमोट केला जातोय. ओके. त्याच्यामुळं अतिशय महत्वाचं आहे चॅनल सबस्क्राईब करणं आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा. म्हणजे व्हिडिओ अपलोड झाला, की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन आणि सवय तुम्हाला मी लावणारच आहे. 7 वाजले की बसायचंच अभ्यासाला. ओके. आता मग हा आणि हा प्रॉब्लेम तुम्हीच सोडवा. अगदी बघा ना, हे प्लस आहे इथं मायनस आहे. व्हॅल्यू फक्त बदलल्यात. शेवटचं सोडून देऊ? बघा आता. एस ऑफ एक्स. एस ऑफ एक्स इक्वल्स टू जी इंटू असू दे आता काही पण भीती वाटत नाहीये. डेरिव्हेटिव्ह काढूया. एस डॅश एक्स. चल. पहिला जी आहे ना, जी डॅश म्हणा आणि ब्रॅकेट आहे तशी लिहा. पण चेन रूल नुसार ब्रॅकेटच्या आत आहे त्याचं पण डेरिव्हेटिव्ह काढा. चला एक्सची व्हॅल्यू किती पुट करायची? 6 पुट करायची. मग एस डॅश 6 इक्वल्स टू जी डॅश जी ऑफ 6 इंटू जी डॅश 6. आता त्या कॉलमकडे जाणार आहे आपण. जी ऑफ 6 बघायचं. जी ऑफ एक्स इथं आहे. तर 6 इथं आहे. त्याची व्हॅल्यू 2 आहे. म्हणजे जी डॅश 2 आलं. इंटू जी डॅश 6. जी डॅश इथं आहे. 6 इथं आहे. त्याची व्हॅल्यू किती आहे? 7. आता जी डॅश 2 पाहिजे. म्हणजे 2 इथं आहे. त्याची व्हॅल्यू आहे 4. मग ती व्हॅल्यू 4 इंटू 7. आन्सर आलं किती? 28. ओके. एक होमवर्क दिलाय. सगळाच होमवर्क आहे लक्षात घ्या बरं का. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन 1, 2 आणि पुन्हा लगेच एम-सी-क्यूज. बघा. Assume that f dash 3 equals to -1, g dash 2 equals to 5, g of 2 that equals to 3. अजून काय दिलंय का? नाही. आणि आता सगळ्यात महत्वाचं की y इक्वल्स टू स्मॉल करणार मी आता. y इक्वल्स टू f इंटू g ऑफ x. ओके. काही अवघड नाही. हे dy बाय dx विचारलंय ना, काढूया की डेरिव्हेटिव्ह. y चं डेरिव्हेटिव्ह काय? dy बाय dx. चला ठीक आहे. f चं काय येणार? f डॅश ब्रॅकेट आहे तशी आणि चेन रूल नुसार त्या ब्रॅकेटच्या आत जे आहे त्याच्या डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करा.
आता तुम्ही एक्स ची व्हॅल्यू 2 पुट करा. मग dy बाय dx स्क्वेअर ब्रॅकेट लिहूया आणि x इक्वल्स टू 2 लिहूया आणि व्हॅल्यू पुट करूया. एफ डॅश नंतर स्क्वेअर ब्रॅकेट जी ऑफ 2 ओके आणि इनटू जी डॅश 2. चला व्हॅल्यू मला पुट केल्या पाहिजे. जी ऑफ 2 ची व्हॅल्यू काय दिली त्यांनी 3 तर 3 पुट करणार मी. मग एफ डॅश 3 होणार आणि जी डॅश 2 ची व्हॅल्यू त्यांनी 5 दिले. आता एफ डॅश 3 ची व्हॅल्यू त्यांनी -1 दिले. मग -1 इंटू 5 तर आन्सर किती आलं? -5. आता मला असं वाटतंय बरं का, की हा प्रॉब्लेम ॲज अ होमवर्क तुम्ही केला पाहिजे. देतो सोडून. मला माहिती आहे होमवर्क म्हणलं की थोडंसं किंवा मी तुम्हाला सांगितलं असे प्रॉब्लेम मलाच पहिल्यांदा किचकट वाटायचे. पण आता तुमच्या लक्षात आलं असेल, की हे काहीही किचकट नाही आहे. काढा डेरिव्हेटिव्ह एच डॅश एक्स. मग रूटचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट आणि त्याच्या आत जे काही आहे ते आहे तसं लिहून काढा. +3 इंटू जी ऑफ. पण चेन रूल नुसार रूटच्या आत ज्या टर्म आहेत त्यानं मल्टिप्लाय करायचं डेरिव्हेटिव्ह त्याच्या. मग 4 ब्रॅकेट द्या 4 इंटू एफ डॅश एक्स प्लस 3 इंटू जी डॅश एक्स. ओके. आता मुलं म्हणतील मला बास आता मी सॉल्व्ह करतो. काय करणार? तुम्ही एक्स ची व्हॅल्यू 1 पुट करा. मग इथं एफ ऑफ 1 4 पुट करायची. जी ऑफ 1 3 पुट करा. समजा याची ॲडिशन 25 येते. मग 25 चं स्क्वेअर रूट 5 येतं. 5 2 जा 10 होणार आहे. एफ डॅश 1 3 3 4 जा 12. जी डॅश 1 4 पुन्हा 12 प्लस 12 24 काहीतरी येते बघा 24 मग त्याला 2 ने डिव्हाईड करा 12 12 अपॉन 5 वगैरे समथिंग काहीतरी आन्सर येईल. सॉल्व्ह करा. आणि आता लास्टचं पेज आहे. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे मी काहीही अरे, 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 अरे थांबा, थांबा. 1 सेकंद. 4f डॅश एक्स जी ऑफ एक्स पुस्तकातला आहे तसा प्रॉब्लेम आहे. लेटेस्ट क्वेश्चन्स आहेत. 2021 तुम्ही बघा. पी-वाय 2021 पासूनच सीईटीचा पेपरचा पॅटर्न बदललाय. बरोबर आहे. मग आहे तसा क्वेश्चन. आपलं आन्सर काय आलं होतं आपण तोंडी बघत होतो. वरती बहुतेक 12 आलं होतं आणि खाली 5 आलं होतं. 12/5 ऑप्शन डी आहेच. हे पण सोडवताय का तुम्ही बघा. 2020 हे ॲक्चुअली ना ह्याच्यासारखं सोपं काहीच नाहीये. लेटेस्ट आहे. बघा. एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू त्यांनी दिले 3 ऑफ एक्स. मग एफ डॅश एक्स ए रेस टू एक्स रिलेटिव्ह असतं ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. मग 3 रेस टू एक्स येणार आहे 3 रेस टू एक्स इंटू लॉग 3. ओके. आणि मी जर एफ डॅश 0 बोललो इथं 0 बोललं तर आन्सर लॉग 3 येणार कारण 3 रेस टू 0 वर येणार. त्याच्यानंतर जी ऑफ एक्स ची व्हॅल्यू कोण आहे? 4 रेस टू एक्स. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह 4 रेस टू एक्स लॉग 4 आणि मग जी डॅश 0 ची व्हॅल्यू फक्त लॉग 4 कारण 4 इस टू 0 वर येणार. झालं की मग यात व्हॅल्यू पुट करा ना. मग सांगतो एफ डॅश 0 कोण आहे? लॉग 3 इथे येणार मायनस लॉग 4 मग लॉग 3/4. ऑप्शन सी कॅन्सल. त्याच्यानंतर 1 प्लस आहे. मग हे 1 मायनस कशाला दिलं? कॅन्सल. कळतं ना तुम्हाला? आणि लॉग 3 इंटू लॉग 4 लॉग 12 होत नाही. कॅन्सल. ऑप्शन ए करेक्ट आहे लक्षात घ्या. ओके मग हा होमवर्क. प्रॉडक्ट रूल वापरायचा. त्याच्यानंतर हे कालच्याच लेक्चरला आपण घेतलं आणि हे पण कालच्याच लेक्चरला आपण घेतलं. हे पण एमसीक्यूज आहेत. मग हे ॲज अ होमवर्क देतोय तुम्हाला मी. सुरुवात छान सुरू आहे. 300च्या आसपास मुलं जॉइन झालेत. या व्हिडिओला ती नक्की संख्या वाढेल. वाढवायची आहे आपल्याला लक्षात घ्या. नक्की वाढवायची आहे. ओके. आता कसं आहे बघा. अ, आता जून थोडंसं ॲडमिशनचा प्रोसेस झाली. तर मी काय करतो माहिती आहे का, की बऱ्याचशा कॉलेजमध्ये जाऊन लेक्चर्स वगैरे देतो, सेमिनार्स देतो. साताऱ्याच्या आसपास मी कोल्हापूर असेल, गडिंग्लज असेल, इचलकरंजी असेल, जयसिंगपूर असेल. मग ते त्यापेक्षा ना ग्रामीण भागात मला जायचंय. ओके. मग ते औंध असेल, रहमतपूर असेल, या ठिकाणी जर तुमच्या कॉलेजमधून मला परमिशन दिली, तर मी तिथं नक्की कॉलेजमध्ये येतो, सेमिनार देतो, मुलांना गाईड करतो. सुरुवातीपासून अभ्यास कसा केला पाहिजे. आता मला असं वाटतंय थोडासा हा एक्झाम पिरियड म्हणतो ना आपण ॲडमिशनची प्रोसेस होऊ दे. मी तुम्हाला वर्षभर गाईड करेन. टार्गेट देत जाईन. ओके. कधी-कधी माझ्या ऑफलाईनचा एवढा लोड येतो, की मॅडम व्हिडिओज होत नाही. पण नाही, ह्या बॅचला मला टोटली वेगळं हे करायचंय. कन्सिस्टंट राहायचंय. मला सुद्धा. तरच YouTube ग्रो होईल ना. मग सुरुवातीला ठीक आहे, थोडी संख्या कमी दिसते. मग तुमच्या सपोर्टने ती नक्की वाढेल. मला तुमची नक्की हेल्प होणार आहे आणि तुम्हाला सांगतो याच्या बाहेरचं काही तुम्हाला दिसणारच नाही एक्झाममध्ये. मी आत्ता सांगतोय कारण गेली 20 वर्ष मी तेच बघतोय. पी-वाय-क्यूच रिपीट होतात. ओके मग ऑल द बेस्ट. धन्यवाद.